Sudhagad Education Society School Kalamboli Semi English Standard 8th General Science Chapter number 10 Cell and Cell Organelles. In this chapter, in first video, we will see the part of the cell and the cell organelles. Which organelles is nucleus, endoplasmic reticulum, Golgi, Chi, lysosomes. These cell organelles we have seen its information and also functions are seen in first video. Then today we shall see the other cell organelles. Name of this organelle is mitochondrion, means Tantu Kanika. Here the picture of the mitochondrion, and here given the information of mitochondrion. See here, each cell requires energy and this energy is produced in the mitochondria. म्हणजे प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. पेशीला ऊर्जा पुरवण्याचं कार्य या मायटोकॉन्ड्रिया करतात. दिस इज द पिक्चर ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने तंतुकणिका या पेशी अंगकाचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारची रचना ही तंतुकणिकाची आपल्याला दिसेल. हियर इनर मेम्ब्रेन अँड आउटर मेम्ब्रेन, म्हणजे तंतुकणिकाचं हे आतील आवरण आणि बाह्य आवरण आहे. दिस इज कॉल्ड क्रिस्टी. क्रिस्टी मीन्स शिखा किंवा घड्या. अशा ज्या या ठिकाणी आतल्या बाजूला ह्या घड्यासारखा जो भाग दिसतोय त्याला क्रिस्टी असं म्हणतात. आणि दिस इज द मॅट्रिक्स, मीन्स तंतुकणिकेतील द्रव्य. देन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ए mitochondrion is seen as a double membrane structure. Inner membrane and outer membrane means double membrane structure, म्हणजे दुहेरी आवरणांची ही तंतुकणिका बनलेली असते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या खाली जर आपण या तंतुकणिकेचं निरीक्षण केलं तर ही तंतुकणिका दुहेरी आवरणांची बनलेली दिसते. द आउटर मेम्ब्रेन इज पोरस, म्हणजे बाह्य आवरण जे आहे पोरस म्हणजे सछिद्र. अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड, म्हणजे बाहेरचं जे आवरण आहे आउटर मेम्ब्रेन हे कसं असतं पोरस म्हणजे सछिद्र असतं. आणि इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड, म्हणजे हे जे आवरण आहे ते अशा प्रकारच्या घड्यांनी किंवा शिखांनी बनलेलं असतं. दीज फोल्ड्स आर कॉल्ड क्रिस्टी. हिअर गिवन द नेम इज क्रिस्टी, म्हणजे या ज्या घड्या आहेत या घड्या किंवा शिखा ज्या आहेत त्यांना काय म्हटलं जातं क्रिस्टी असं म्हटलं जातं. द इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ द प्रोटीनियस जेल लाईक मॅट्रिक्स कंटेनिंग रायबोझोम्स, म्हणजे तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश्य द्रव्यामध्ये, हा जो जेली सदृश्य द्रव्य आहे त्याला मॅट्रिक्स असं म्हणतात. तर याच्यामध्ये कंटेनिंग रायबोसोम्स, फॉस्फेट ग्रॅन्युल्स अँड DNA, याच्यामध्ये काय असतं रायबोसोम्स, फॉस्फेटचे कण
आणि डीऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल, DNA मीन्स डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड किंवा आम्ल. देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन्स. आणि अशा प्रकारचे हे रेणू या तंतुकणिकेच्या आतमध्ये असल्यामुळं ही काय करतात, त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात किंवा प्रोटीन्स निर्माण करू शकतात विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स. म्हणजे विकरांच्या मदतीनं या ठिकाणी हे प्रोटीनची निर्मिती होत असते. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स मायटोकॉन्ड्रिया ऑक्साईड कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल. त्याचप्रमाणे तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते. द एनर्जी इज रिलीज्ड इन द प्रोसेस इज स्टोर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ द ATP. आणि या ठिकाणी ऑक्सिडीकरण क्रिया होऊन त्या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा आहे ती ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मीन्स ATP या ऊर्जा संपन्न संयुगाच्या रूपामध्ये काय केली जाते, साठविली जाते. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया देन ॲनिमल सेल्स. म्हणजे प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कशी असते, कमी असते. देन दिस इज द फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रियन टू प्रोड्यूस द एनर्जी रिच कंपाऊंड ATP. म्हणजे ATP हे ऊर्जा संपन्न संयुग तयार करण्याची क्रिया या तंतुकणिकामध्ये होत असते. देन सेकंड इज सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स एटसेट्रा बाय युजिंग द एनर्जी इन ATP. म्हणजे ATPमधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके आणि मेद यांचं संश्लेषण करणे किंवा हे निर्माण करणे हे काय आहे, तंतुकणिकाचं कार्य. देन अदर सेल ऑर्गनेल्स इज फॅक्युल्स. फॅक्युल्स मीन्स रिक्तिका. फॅक्युल्स आर द स्टोरेज सॅक्स फॉर solid or liquid contents. They don't have any typical shape or size. The structure of the vacuoles changes according to the need of the cell. Vacuole is bound by a single membrane. म्हणजे या ठिकाणी ही आकृती दाखवलेली व्हॅक्युअल किंवा रिक्तिकेची सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण या पेशी अंगकाचं निरीक्षण केलं तर ते आपल्याला अशा प्रकारचं दिसेल. तर पेशीतील घटकद्रव्यांची साठवण करणारे पेशी अंगक. पेशीमध्ये जी घटकद्रव्ये असतात त्यांची साठवण करणारे हे काय आहे, पेशी अंगक म्हणजेच ते रिक्तिका. त्यांना ठराविक आकार नसतो. दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साईज. म्हणजे त्यांची ठराविक अशा प्रकारचा आकार किंवा साईज नसतो. द स्ट्रक्चर ऑफ द व्हॅक्युअल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. म्हणजे गरजेनुसार रिक्तिकेची रचना ही काय असते, बदलत असते. अँड व्हॅक्युअल इज बाउंड बाय ए सिंगल मेम्ब्रेन. म्हणजे रिक्तिकेचे पटल हे जे आहे ते कसं असतं, एकपदरी असतं. दिस इज द इन्फॉर्मेशन ऑफ व्हॅक्युअल्स. देन वी हॅव सीन द फंक्शन्स ऑफ द व्हॅक्युअल्स. फर्स्ट इज टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. म्हणजे पेशीचा जो परासरणीय दाब असतो, ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे परासरणीय दाब, या दाबावर नियंत्रण ठेवण्याचं काम या रिक्तिका करत असतात. देन सेकंड इज टू स्टोअर मेटॅबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स, दॅट इज ग्लायकोजन, प्रोटीन्स, वॉटर एटसेट्रा. म्हणजे चयापचय क्रियेमध्ये बनलेली जी उत्पादिते आहेत म्हणजे ग्लायकोजन, प्रथिने किंवा पाणी हे साठवण्याचं काम या रिक्तिका करत असतात. देन थर्ड इज इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रोडक्ट्स अँड फूड, व्हाईल इन अमिबा इट स्टोअर फूड बिफोर डायजेशन. म्हणजे प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. अमिबाची जी रिक्तिका असते त्याच्यामध्ये अन्न पचन करण्याच्या अगोदर
त्या अन्नाची साठवण ही रिक्तिकामध्ये केली जाते. देन फोर्थ इज इन प्लांट सेल व्हॅक्युएल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड रिजिडिटी टू देम. म्हणजे वनस्पती पेशीतील रिक्तिका या ज्या आहेत त्या पेशीद्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला टर्जिडिटी म्हणजे ताठरता आणि रिजिडिटी म्हणजे दृढता, कठीणपणा देण्याचं काम करत असतात. देन प्लास्टिड्स. प्लास्टिड्स मीन्स लवके. अदर सेल ऑर्गेनेल इज प्लास्टिड्स म्हणजे लवके. व्हाय आर प्लांट लिव्स ग्रीन अँड फ्लावर्स रेड, येलो, ऑरेंज और ब्ल्यू. आपल्याला माहिती आहे की फुलाचा रंग वेगवेगळा असतो, रंगीबेरंगी फुले असतात. म्हणजे लाल, पिवळा, केशरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे फुलांना असतात. तर हिरवा रंग कशाचा असतो? पानांचा असतो. आणि तो कशामुळे येतो? तर या पेशीमध्ये असणारं जे प्लास्टिड्स म्हणजे लवक नावाचं जे कवक आहे त्या कवकामुळे त्यांना रंग प्राप्त होत असतो. द ऑर्गनेली विच गिव्ज सच कलर इज प्रेझेंट ओनली इन द प्लॅन्ट सेल. म्हणजे असे रंग देणारे एक अंग फक्त ते वनस्पती पेशीमध्येच आढळते आणि ते म्हणजे काय आहे? लवक. विच गिव्ज सच कलर इज प्रेझेंट ओनली इन द प्लॅन्ट सेल, इट इज कॉल्ड प्लास्टिड्स. प्लास्टिड्स हॅव डबल मेम्ब्रेन अँड आर ऑफ टू टाईप्स. म्हणजे लवके जी आहेत ती द्विपटल परिबंधित असतात. द्विपटलयुक्त, डबल मेम्ब्रेन म्हणजे द्विपटलयुक्त असून ती दोन प्रकारची असतात. तर ती एक म्हणजे ल्युकोप्लास्ट आणि दुसरं म्हणजे क्रोमोप्लास्ट. अशा प्रकारची दोन प्रकारची ही लवके असतात. ल्युकोप्लास्ट्स म्हणजे अवर्णलवके किंवा पांढरी. अवर्णलवके म्हणजे म्हणजे नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा रंग येणार नाही अशा प्रकारची लवके म्हणजे त्यांना पांढरी किंवा रंगहीन लवके म्हणतात. अँड सेकंड इज क्रोमोप्लास्ट्स म्हणजे वर्णलवके. सी हिअर इन दिस चार्ट given the color of the plant part and in second column pigments. म्हणजे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला वनस्पतीच्या भागाचा रंग आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला रंगद्रव्ये, कोणत्या रंगद्रव्यामध्ये वनस्पतीच्या कोणत्या भागाला ठराविक अशा प्रकारचा रंग प्राप्त होतो याविषयीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर फर्स्ट सी हिअर क्लोरोफिल. तर क्लोरोफिल सेकंड. क्लोरोफिल याच्यामुळं वनस्पतीची जी पानं आहेत ती हिरव्या रंगाची म्हणजे एक्झाम्पल्स लीव्ज ग्रीन कलरची होतात. कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे किंवा या पिगमेंटमुळे कॅरट म्हणजेच गाजर हे जे आहे ते लाल रंगाचं किंवा ऑरेंज सर रंगाचं दिसतं. त्याच्यानंतर झॅन्थोफिल हे जे पिगमेंट आहे याच्यामुळं येलो किंवा पिवळा कलर प्राप्त होतो. अँथोसायनिन या पिगमेंटमुळे पर्पल और ब्ल्यू कलर ऑफ द पार्ट म्हणजे ब्ल्यू किंवा पर्पल कलर हा प्राप्त होतो. अँड बिटालिन्स या पिगमेंटमुळे डार्क पिंक म्हणजे बीट आपल्याला माहिती आहे बीटचा कलर कसा असतो? डार्क पिंक असतो आणि हा बीटला जो कलर प्राप्त होतो तो बिटालिन्स या पिगमेंट किंवा रंगद्रव्यामुळे बीटला कलर हा अशा प्रकारचा प्राप्त झालेला असतो. दिस इज द प्लास्टिड्स. म्हणजे these plastids are given these colors of the plant part. Plastids are two types.
we have seen the plastids are two types. First is leucoplasts, white all colorless plastids. म्हणजे पांढऱ्या किंवा रंगहीन लवकांना लिकोप्लास्ट असं म्हणतात. आणि कलर्ड plastids are called chromoplasts. Chloroplasts can get converted into other types of chromoplasts. Example, raw green tomatoes turn red due to breakdown of chlorophyll and synthesis of lycopene. म्हणजे हरितलवके ही जी आहेत ती वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकामध्ये ती रूपांतरित होऊ शकतात. आता उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो. आता आपण कच्चे टोमॅटो बघितले तर त्याचा रंग हिरवा असतो आणि पिकल्यानंतर त्याच्यामधलं काय होतं, हरितद्रव्य नष्ट होतं, तर लायकोपिन तयार, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी लायकोपिन हे रंगद्रव्य तयार होतं आणि त्याच्यामुळं त्या टोमॅटोचा रंग लाल होतो. हिअर in this column given the internet my friend. Collect the information about more colors observed in flowers and fruits and the responsible pigments and complete the above chart. म्हणजे फुले, फळे यामध्ये आढळणारे आणखी काही रंग व त्यासाठी कारणीभूत अशा प्रकारची कोणती रंगद्रव्ये आहेत याच्याबद्दलची माहिती तुम्ही इंटरनेटवरून चांगल्या प्रमाणामध्ये मिळवू शकता. आणि हा वरील प्रकारचा तक्ता आणखी तुम्हाला पूर्ण करता येऊ शकेल. तर इंटरनेटवरून याची तुम्ही माहिती मिळवली तरी चालेल. देन अदर cell organelle is chloroplasts. Chloroplasts means हरितलवक. This is the picture of the chloroplasts. म्हणजे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने क्लोरोप्लास्ट किंवा हरितलवक या अंगकाचं निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे चित्र जे आहे ते अशा प्रकारचं दिसतं. हिअर इज द आउटर मेम्ब्रेन म्हणजे बाह्य आवरण. दिस इज कॉल्ड इनर मेम्ब्रेन म्हणजे आतील आवरण. हे काय आहेत, हरितलवकाचं किंवा क्लोरोप्लास्टचं हे आतील आवरण आहे. देन दिस इज कॉल्ड ग्रॅनम म्हणजे लवक कणी म्हणतात. दिस इज द स्ट्रोमा म्हणजे पीठिका किंवा जलीय द्रव्य असं याला म्हणतात. त्याच्यानंतर हिअर थायलॅकॉइड याला काय म्हणतात, थायलॅकॉइड. आणि हे जे आहे ते इंटरमेम्ब्रेनस स्पेस म्हणजे मध्यावरणातील ही जागा आहे. म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन याच्यामधली जी स्पेस आहे त्याला इंटरमेम्ब्रेनस स्पेस असं म्हणतात. देन सी हिअर द ॲक्टिव्हिटी. टेक आउट ए थिन पील ऑफ रिओ or croton leaf and observe the chromoplasts under the compound microscope. म्हणजे क्रोटन किंवा रिओ या वनस्पतीच्या पानावरील पापुद्रा काढला आणि तो काढून आपण काचपट्टीवरती ठेवला आणि त्यातील वर्णलवकाचं जर सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला याच्या पानामध्ये हरितलवके असलेली दिसतील. तर तुम्हाला माहिती आहे की वनस्पतीच्या पानामध्ये जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते ती कशाच्या मदतीने होते, या हरितलवकांच्या साहाय्याने. म्हणजे क्लोरोप्लास्ट्स आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये या हरितलवकाची भूमिका ही महत्त्वाची आहे. दॅट टेक्स प्लेस
इन द लीव्ज, म्हणजे ही कुठं असतात हरितलवके पानामध्ये असतात. क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ट्रॅप्स सोलर एनर्जी अँड कन्व्हर्ट्स इट टू द केमिकल एनर्जी. वनस्पतीच्या पानामध्ये चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरितलवके कशी असतात, महत्त्वाची असतात. आणि जी हरितलवके आहेत ते सौर ऊर्जेचं रूपांतरण कशामध्ये करतात, केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन्स एन्झाइम्स, DNA, रायबोसोम्स अँड कार्बोहायड्रेट्स दॅट आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. म्हणजे हरितलवकांच्या पिटिकेमध्ये संश्लेषणासाठी आवश्यक असणारी काय असतात, विकरे, DNA आणि रायबोसोम्स व पिष्टमय पदार्थ असतात. दिस इज द इन्फॉर्मेशन ऑफ chloroplast. Then this is the functions of the chloroplast. First, chloroplasts convert solar energy to chemical energy. म्हणजे हरितलवके सूर्याची किंवा सौर ऊर्जा शोषून घेतात आणि तिचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. म्हणजे अन्न निर्मिती करण्याचं काम या हरितलवकांच्या मदतीनं होत असतं, म्हणजे अन्नामध्ये त्याचं रूपांतरण करतात. देन सेकंड इज क्लोरोप्लास्ट्स गिव डिफरंट कलर्स टू फ्लावर्स अँड फ्रूट्स. म्हणजे वर्णलवके जे आहेत त्या वर्णलवकामुळे फुले आणि फळे यांना काय होतो, रंग प्राप्त होतो. थर्ड इज प्लास्ट्स आर इन्व्हॉल्वड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च, ऑइल अँड प्रोटीन्स. म्हणजे अवर्णलवके जी आहेत ही अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचं संश्लेषण करतात व त्याचप्रमाणे त्यांचं साठवणसुद्धा करतात. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स कॅन प्रोड्यूस प्रोटीन्स ॲज वेल ॲज रेप्लिकेट देमसेल्स ॲज दे हॅव देअर ओन DNA अँड रायबोसोम्स. म्हणजे तंतुकणिका व लवके यामध्ये DNA आणि रायबोसोम्स असल्यामुळे ही अंगके स्वतःची प्रथिने तसेच तयार करू शकतात. आफ्टर स्टडिंग द सेल अँड सेल ऑर्गनेल्स यू मस्ट हॅव कम टू नो दॅट ऑल द फंक्शन्स इन द प्लांट्स अँड ॲनिमल सेल्स आर टेकिंग प्लेस स्मूथली ड्यू टू द सेल ऑर्गनेल्स. म्हणजे पेशीच्या रचनेचा आणि अंगकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की वनस्पती पेशी व प्राणी पेशी यामध्ये जी अंगके आढळतात आणि या अंगकामुळंच पेशीतील कार्य होतात सुरळीतपणे चालू शकतात किंवा चालत असतात. सच डेव्हलप्ड सेल्स आर कॉल्ड यूकॅरियोटिक सेल्स. म्हणजे अशा विकसित पेशींना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. लास्ट इयर यू हॅव स्टडीड प्रोकॅरियोटिक सेल्स ऑफ द बॅक्टेरिया. लेट्स नाऊ कम्पेअर देम. म्हणजे मागील इयत्तेमध्ये तुम्ही जीवाणूंच्या आदिकेंद्रकी पेशीचा अभ्यास केला होता. आता या दोन्ही प्रकारच्या पेशीचा आपण तुलनात्मक अभ्यास, म्हणजे त्यांच्यामध्ये तफावत काय आहे, डिफरन्स काय आहे दोघांमधला, याच्याविषयी आता पुढे आपण माहिती मिळवू. See here, in this chart, in first column, you have given the eukaryotic cells, means दृश्य केंद्रकी पेशी, and in second column, here given the prokaryotic cells, म्हणजे आदिकेंद्रकी पेशी. Size of the eukaryotic cell is 5 to 100 micrometer and size of the prokaryotic cell is 1 to 10 micrometer. Then second is number of chromosomes more than 1. म्हणजे एकापेक्षा जास्त गुणसूत्रे ही यूकॅरियोटिक सेल्स म्हणजे दृश्य केंद्रकी पेशीमध्ये असतात आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ओन्ली 1 म्हणजे फक्त एकच क्रोमोसोम्स असतं.
nucleus with nuclear membrane, nucleolus and न्यूक्लिओप्लाझम. म्हणजे यूकार्योटिक सेल म्हणजे दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक पटल, केंद्रकी व केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट अशा प्रकारचे केंद्रक असते. आणि प्रोकार्योटिक सेल म्हणजे आदिकेंद्रकी पेशीमध्ये न्यूक्लिओटाइड रिसेम्बलिंग न्यूक्लियस म्हणजे केंद्रक सदृश जो भाग असतो त्याला केंद्रकाभ असं म्हणतात. न्यूक्लिओइड रिसेम्बिंग न्यूक्लियस म्हणजे केंद्रकासारखा दिसणारा जो भाग असतो त्याला न्यूक्लिओइड असं म्हणतात. न्यूक्लिओइड म्हणजे केंद्रकाभ. देन फोर्थ इज मायटोकॉन्ड्रिया अँड प्लॅस्टिड्स आर प्रेझेंट. म्हणजे दृश्य केंद्रकी पेशीमध्ये तंतुकणिका आणि लवके असतात. आणि प्रोकार्योटिक सेलमध्ये दे डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स म्हणजे आवरणयुक्त अशा प्रकारची अंगके नसतात. इन यूकार्योटिक सेल examples of the eukaryotic cell is present in highly involved unicellular and multicellular plants and animal. म्हणजे उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यामध्ये यूकार्योटिक सेल्स आढळतात. इन बॅक्टेरिया प्रोकार्योटिक सेल्स आर प्रेझेंट म्हणजे जीवाणूमध्ये प्रोकार्योटिक सेल्स असतात. दिस इज द डिफरन्स in between eukaryotic cell and prokaryotic cell. Here see the cell organelle of mitochondria, vacuole and chloroplast and its functions, and eukaryotic cell and prokaryotic cells. Difference between eukaryotic cell and prokaryotic cell. Here this chapter is completed, and here given the homework. This homework is solved in our notebook and read carefully this chapter. Thank you.